जमावबंदीचे आदेश लागू आहेत। 5 जणांच्या वर इथं अधिक लोकांनी जमू नये अशा प्रकारचे आदेश असताना सुद्धा हजारोंच्या संख्येने आता मराठी बांधव एकत्रित येऊ लागलेले आहेत आणि मराठीसाठी मराठी माणसाची जी गळचेपी होती आहे, मराठी भाषेसाठी जे अपमानास्पद असे वक्तव्य केली जात आहेत त्याच्या विरोधात पुकारलेला हा मराठी माणसाचा एल्गार नेतृत्व जरी मनसे काढणार होतं तरी देखील आता सामान्य मराठी माणूस या आंदोलनामध्ये सहभागी झालेला मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळतोय। मीरा भाईंदरमधली थेट दृश्य आपण पाहतोय आणि एका घोड्यावर स्वार असलेला हा छोटा चिमुकला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे आणि त्याने सुद्धा मागणी केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता आलंच पाहिजे आणि महाराष्ट्र देशात सगळ्यांना मराठी आलीच पाहिजे। पूर्ण देशात महाराष्ट्र देशात राहून मराठी नाही म्हणून मोर्चा चालू आहे। वय 11 बरं शिवाजी महाराज बनलास तू आज काय सांगशील बाबा गुरु लाग पारायचा घोडा हात मारेल त्यांचा हा चिमुकला मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे आणि सगळ्यांनी मराठी बोलावं यासाठी त्याचा सुद्धा आग्रह आहे। मराठी सगळ्यांना आली पाहिजे। मोर्चा काढला जातोय आणि मोर्चामध्ये सांगितलं जातं की मराठी इथं नाही तरी चालेल। मराठी सर्वांना आली पाहिजे कारण हा देश महाराष्ट्र आहे। आपल्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून एक चिमुकला या मराठी एकजूट या मोर्चामध्ये तो सहभागी झालेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। घोड्याच्या बाजूला सारखा लात लागेल तर मीरा भाईंदरमधल्या या आंदोलनामध्ये हजारो लोक आता सहभागी झालेले आहेत आणि अपक्षीय राजकारण सोडून अनेक मराठी बांधवांनी आजच्या या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला पाहायला मिळतोय। अत्यंत आक्रमकपणे आंदोलन सुरू आहे आणि घोड्यावर स्वार झालेला वेशभूषेत एक चिमुकला मराठी एकजूट या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। आपण त्याच्याशी बातचीत करूया। बाळा तुझं नाव काय आहे? माझं नाव ओमकार भारतकरचे आहे। आज या मराठी असं माझं तरी मत आहे। परंतु मीरा भाईंदरमध्ये सातत्यानं अशा प्रकारचे मोर्चे निघतात, कुठेतरी कायदा व्यवस्था यामुळे बाधित होते असं वाटत नाही तुम्हाला? एक आमदार आहात, कायदा व्यवस्था कुठेही हे खिंड लागता कामा नये, त्यासाठीच पोलिसांनी कदाचित त्यावर योग्य कारवाई केली असेल। मी परत सांगतोय, मोर्चा काढणं हा चुकीचं नाही, परंतु पोलिसांकडे गोपनीय विभागही असते। ह्या मोर्चाचा मागचा उद्देश काय, ह्याचा मागे कोण कोण त्याला तूल देतात, बऱ्याचदा दाखवायला वेगळा चेहरा असतो आणि करायला वेगळा चेहरा असतो। म्हणून या मोर्चाचं पोलिसांनी जे केलं असेल कारवाई असं मला तरी वाटते। त्या लॉ अँड ऑर्डर